कथा जाडवा नारायण धारप. खालच्या मजल्यावरून बायटांचा तारस्वरातला हसण्याचा आवाज आला. खोलीचं दार बंद असूनही पंतांपर्यंत तो आवाज पोचला आणि वाचनातली त्यांची तंद्री भंडली. एटवार असा त्रासीट आवाज काढून कपाळाला आठ्या घालून त्यांनी दाराच्या रोठानं पाहिलं, पण लाडलीच त्यांचा चेहरा निवळला. खाली ललिताची कोणीतरी मैत्रीण आलेली असणार. त्यांचं हसणं ठिदळणं त्यांच्या वयाला साजेसच होतं आणि ललिता वर्षातून एखादा आठवडा त्यांच्याकडे राहायला येणार. त्यांना माहीत होतं ही त्यांच्या सहवासात ती जरा दबल्यासारखीच वाढायची. त्यांचं संभाषण तिला बोजड निरस वाटायचं. 15 मिनिटातच ती जांभया द्यायला लागायची. मग आता ती बिचारी जरा मन रमवत असली तर तिचा राडराट कशासाठी करायचा. 5-6 दिवसांनी ती आपल्या घरी गेली की मग होतेच ते आणि त्यांचा एकमेव चाकर कोंडा. मग त्यांच्या अभ्यासात वाचनात आणि साधनेत व्यत्यय आणायला कोणीही येणार नव्हतं. एक मोठा उसासा सोडून त्यांनी पुस्तक पुन्हा उघडलं आणि डोळ्यांसमोर धरलं. ललिता पंतांची दूरची भाची लागत होती. लग्न झाल्यावर तिची आई वारली होती आणि माहेरचे असे पंतच तेवढे राहिले होते. गेली 10-12 वर्ष ललिता वर्षातून 8-10 दिवसांनी माहेरपणाला पंतांकडेच येत होती. एकदाच तिने आपला वर्षाचा मुलगा बरोबर आणला होता. ते 10 दिवस पंतांना आयुष्य अगदी असह्य झाले होते. तेव्हापासून एक प्रकारच्या अलिखित कराराने ललिता मुलांना घरीच ठेवून येत असे. पंत तिचे मामा लागत असले तरी ती त्यांना पंतच हाक मारायची. ती पाहत होती तेव्हापासून पंतांच्यात आणि कोंडामध्येही तिला काहीही फरक पडलेला दिसला नव्हता. त्यांचं वय 50च्या आसपास असावं असा तिने तर्क केला होता. तिचा अंदाज जवळजवळ 20 वर्षांनी कमी पडत होता. ती पंतांकडे आली की नाना तऱ्हेचे जिन्नस बनवून त्यांना खायला लावत असे. ती हसत म्हणायची, पंत जरा 4 दिवस गोडधोड चविष्ट जेवा की, नाहीतर रोज आहेच की या कोंडाचा उकडलेला भात आणि त्याचे पोळीचे रोट. पंत आणि कोंडात काही बोलत नसत. हसत हसत तिची ही प्रेमाची जुलूम जबरदस्ती सहन करीत असत. पंतांची शरीर यष्टीकृश मध्यम उंचीची होती. त्यांचा पोशाख म्हणजे बहुधा विना कॉलरचा, विना टोफचा, पैरण वजा शर्ट, तलम धोतर आणि करड्या किंवा तपकिरी रंगाचं जॅकेट. केस दाट असले तरी पांढरे झालेले. डोळ्यांना बराच जाड भिंगाचा चष्मा, खांद्याला कागद पुस्तके यांनी भरलेली पिशवी आणि हातात चमत्कारी कोरीव काम केलेली काळी भोर काठी. कोंडा तर त्यांच्यापेक्षाही किरकोळ शरीराचा, वर्ण गडद काळा, उन्हा पावसाने आणखी जून झालेला. केस राठ, पांढरे आणि बारीक. चेहऱ्यावर असंख्य सूक्ष्म सुरकुत्यांची जाळी, खोल गेलेले बारीक डोळे, युनिफॉर्मसारख्या अंगावर नेहमी खाकी कपडे. कोंडा पंतांकडे केव्हा नोकरीला लागला होता आणि कोठून आला होता याची कोणालाच माहिती नव्हती आणि कोणी विचारलं असलं तरी त्याला उडवाउडवीची उत्तरं मिळालं असतं. लोकांच्या फाजील जिज्ञासा पुरा करण्याचा पंतांना मुळीच सोस नव्हता. सत्यस्थिती ही होती की त्यांच्याच विलक्षण साधनेच्या शोधात पंत हिमालयाच्या पायथ्याजवळच्या दुर्गम प्रदेशात काही दुर्मिळ वनस्पती शोधण्यासाठी गेलेले असताना काही योगायोगानेच त्यांची कोंडाच्या जमातीशी गाठ पडली होती आणि स्वतःच्या थोड्याशा शक्तीचा वापर करून त्यांनी कोंडाला मरणाच्या विळख्यातून सोडवला होता. मग तो त्यांच्याबरोबरच दक्षिणेला आला होता आणि त्यांच्याकडेच राहिला होता. खालचे सर्व रीतिरिवाज, स्वयंपाकाचे प्रकार इत्यादी सर्व कोंडाने आत्मसात केले होते. मात्र क्लिष्ट उच्चारांना जन्मजात सरावलेली त्याची जीभ मराठी उच्चारांशी अडखळत होती. त्याचे उच्चार बोबडे अस्पष्ट यायचे. त्याचे वयही नवल करण्यासारखीच एक गोष्ट होती. खालच्या मजल्यावर त्या दोघींचा ढिल्ला चालला होता. पंत रागावले नव्हते, पण जास्त वाचन आता अशक्य झालं होतं.
त्यांनी हातातलं पुस्तक मिटलं, कपाटात त्याच्या जाडी व्यवस्थित ठेवलं आणि दाराजवळची घंटा दाबली. मागच्या वरांड्यात खाली स्वयंपाकघरात आणि वरच्या मजल्यावरच्या त्यांच्या अभ्यासिकेत सर्वत्र ती घंटा खणखणली. 2 मिनिटातच टोंगरा खोलीत आला. नाईट. कितीदा सांगितलं तरी तो पंतांना नाईटच म्हणायचा. पिशवी खांद्याला लटकावत पंत म्हणाले, मी बाहेर जाऊन येतो. ते खोलीबाहेर पडताच टोंडाने खोलीच्या दाराला बाहेरून कडी घातली. पंत खाली उतरले. खालच्या खोलीत येताच ललिता व तिची मैत्रीण दोघी बोलता बोलता गप्प बसल्या. ललिता उठून पुढे येत म्हणाली, पंत, ही अंजू, माझी अगदी लहानपणाची मैत्रीण. गावातच तिचं सासर आहे. पंतांनी अंजूला औपचारिक नमस्कार केला. एका दृष्टिक्षेपातच त्यांना तिच्या स्वभावाची पुरी कल्पना आली. ती मात्र विस्फारल्या डोळ्यांनी पंतांकडे एकटक पाहत होती. मिनिटभर थांबून, ठीक आहे म्हणत पंत बाहेर पडले. ती आपल्याकडे अशी का पाहत आहे हे काही पंतांना टोळं नव्हतं. पंतांबद्दलच्यांना थोडी बहुत माहिती होती. त्यांच्यात 2 वर्ग पडत असत. एक, त्यांच्याकडे अशा भीतीयुक्त नवलाच्या नजरेने पाहणारा, आणि दुसरा, त्यांच्याकडे जरा उपहासाने, कुत्सितपणे, टवाळखोर नजरेने पाहणाऱ्यांचा. पंतांना कशाचीच फिकीर नव्हती. पण या प्रतिक्रियांमागचं कारण माहीत होतं. पंत एक प्रकारचे मांत्रिक होते. ज्या गोष्टीत आपल्याला काहीही कर्तव्य नाही त्या गोष्टीत निष्कारण रस घेण्याची लोकांची मनोवृत्ती असते आणि मग अपुऱ्या माहितीवर भलेबुरे तर्क काढून त्यावर काहीतरी पूर्वग्रह बनवायलाही लोक कमी करीत नाहीत. तेव्हा पंत त्यांना योग्य तेच म्हणजे 0 महत्त्व द्यायचे. पण पंत मांत्रिक होते हे सत्य आहे. मांत्रिक हा सर्वसमावेशक शब्द गूढशक्तीचे उपासक म्हणणं जास्त योग्य होईल. आणि अर्थात त्यात धोका होता. निदान अनभिज्ञांना तरी ठासच होता. पण ज्ञानाच्या सीमेवर धोका पत्करूनही अभ्यास, संशोधन व प्रयोग करणारे असतातच. आणि तेच ज्ञानाची सीमा तसोतसूने पुढे नेत असतात. अशा अग्रदूतांपैकीच पंत एक होते. ते बरे की त्यांचा अभ्यास बरा अशी त्यांची वर्तणूक होती. पण या ना त्या कारणाने त्यांच्या संबंधी अनेक प्रवाद पसरले होते. या अंजूच्या कानांवर त्यातले काही आलेले असणार आणि म्हणूनच ती आपल्याकडे अशा विलक्षण नजरेनं पाहत होती. पंतांनी मनाशी बरोबर ताडलं. 2-2.5 तास बाहेर काढल्यानंतर पंत परत आले. ललिताची मैत्रिणी गेलेली दिसत होती. पण ते व ललिता जेवायला बसले तेव्हा अंजूचा विषय निघालाच. टेबल मांडून टोंगरा आत गेला तशी ललिता म्हणाली, पंत, ती अंजू आली होती ना आज, तिला तुम्हाला भेटायचे. मग आज दुपारी भेटली की ती मला? तसं नाही हो, खरं भेटायचे म्हणजे तुमच्याशी बोलायचे. माझ्याशी बोलण्यासारखा तिच्यापाशी काय विषय असणार? पंत, ती आपल्या घरात आली तीच मुळी दबकत आली. ती म्हणत होती की तुमच्याबद्दल गावात. मला माहीत आहे. एक हात वर करीत पंत म्हणाले, माझ्याबद्दल गावात काय काय बोललं जातं ते मला पूर्ण माहीत आहे. मग भेटा ना तिला एकदा, 5-10 मिनिटं माझ्यासाठी प्लीज. छे, तू काही ऐकायची नाहीस. मी हो म्हणाल्याखेरीज. ठीक आहे तर तिला उद्या सकाळी बोला आणि जास्तीत जास्त 15 मिनिटं हं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30च्या सुमारास अंजली आली आणि ललिता लडोलत तिला वर घेऊन आली. अंजूला खोलीत पोहोचवताच पंतांच्या सूचनेप्रमाणे ललिता खाली निघून गेली. अंजू काही वेळ दाराच्या आतच उभी राहिली आणि मग पंतांनी दाखवलेल्या खुर्चीवर येऊन बसली. आपण एका सर्वस्वी परक्या उद्योगी माणसाचा वेळ घेत आहोत याची तिला काही दखलही दिसत नव्हती. अंजू ललितापेक्षा मोठी होती. 35ची सहज असेल. केसांचा कुरळेपणा कृत्रिम होता. चेहऱ्याचा गौरवर्ण आणि गुलाबी सौंदर्य प्रसाधनाने आकर्षकता आणली होती. डोळे मोठे होते पण नजर उथळ होती.
हाताच्या बोटांची आणि पायांची हालचाल मनाचा चंचलपणा दाखवित होती. आता तिची नजर सर्व खोलीभर अधाशीपणाने फिरत होती, पण कपाटात आणि स्टँडवर सर्वत्र केवळ पुस्तकच होती. पंत मनाशी विचार करीत होते. गावात काही कानावर आल्याबरोबर ही अंजू लाडलीच एखादा डोंबाऱ्याचा खेळ पाहायला जावं तशा पोरकट कुतूहलाने इथे आली आहे. केवळ ललिताची मैत्रीण म्हणूनच त्यांनी आपल्या रागावर आवर घातला होता. चहा घेऊया का? पंतांनी विचारलं आणि घंटेचं बटन दाबलं. त्रास नसला तर ती शब्दासाठी अडली. मला पंत म्हटलंच तरी चालेल, हे माझं नावच आहे. पंत, मला माफ करा. मला माहीत आहे तुम्ही खूप कामात असता, पण तुमच्याविषयी इथे इतकं काही ऐकलं होतं ना की बहुतेक निंदा टिंगल असंच असेल. तसं नाही, पण रस्त्यात ही ललिता अचानक भेटली आणि तेव्हा मला समजलं की तुम्ही तिचे मामा लागता. ती तुमच्याकडेच उतरली आहे. तेव्हा मला अगदी राहावेनाच. मी तिला डोळे घातली. तेवढ्यात कोंडा ट्रेमध्ये चहाचे 2 कप घेऊन आला. ट्रेमध्ये साखरेची डिश होती. टेबलावर ट्रे ठेवून तो आल्यापावली खोली बाहेर गेला. चहात साखर घातलेली नाही. 1 कप उचलत पंत म्हणाले, तुला हवी तशी तू घालून घे. त्यांनी जास्त स्पष्टीकरण केलं नाही. ही अंजू जरा नर्वस झाली तर ते त्यांना हवंच होतं. तिचा चहा घेऊन होताच ते म्हणाले, ठीक आहे, आता सांग, मला कशासाठी भेटायचं होतं तुला? स्पष्ट बोलले तर तुम्ही रागावणार नाही ना? राग इतका स्वस्त नसतो. बोल. तुम्ही जारण मारण करणी भानामती पिशाच्य साधना इत्यादी करता असं माझ्या कानावर आलं आहे. त्यात काही तथ्य आहे का? या सेन्सेशनल नावांना माझा विरोध आहे, पण जितक्या स्पष्टपणे तू विचारलंस तितक्या स्पष्टपणे मी सांगतो. आपल्या रोजच्या व्यवहारापलीकडच्या रोजच्या अनुभवाबाहेरच्या काही शक्तींची काही अस्तित्वांची मी साधना करीत असतो. अंजू किंचित हसत म्हणाली, पंत, माझ्या प्रश्नाला तुम्ही अगदीच मोढम उत्तर दिलं. सेन्सेशनल शब्दांसारखे मोढम शब्दही टाळायला हवेत ना? वाटते त्यापेक्षाही जास्त चलाट आहे, पंत मनाशी म्हणाले. ते उठले आणि अंजूला म्हणाले, चल माझ्याबरोबर. त्यांच्या खोलीतून एक जिना वर जात होता. जिना जरा अरुंद होता, अंधार होता, कारण पायऱ्या वळण देत होत्या आणि वरच्या तोंडाचे दार बंद होते. पंत वर पोचताच त्यांनी दार उघडलं आणि मग जिन्यात जरासा प्रकाश आला. अंजूवर पोचेपर्यंत पंतांनी खोलीतला दिवा लावला होता. अंजू दारात आली आणि तिथेच स्थिमित होऊन थबटली. खालच्या सर्व खोल्यांच्या वर एकच हॉल वजा खोली होती. सहज 30 बाय 30ची असेल. खाली पॉलिश केलेल्या लाकडाच्या फळ्यांची जमीन होती. खोलीत दर 8-10 फुटांवर लाकडाचे चौकोनी स्तंभ होते आणि त्या वेगवेगळ्या स्तंभांवर प्राण्यांचे मुखवटे होते. वाघ, सिंह, चित्ता, गेंडा, सुसर असे काही सहज ओळखता येत होते. पण आणखी दुसरे काही विकृत, भयानक, हिडीस होते. पण सत्याचा आभास इतका प्रखर होता की वाटत होतं कोणत्याही क्षणी या वाचलेल्या जबड्यातून फिस्कारल्याचा किंवा गुरगुरल्याचा आवाज येईल. आत ये ना, पंत म्हणाले आणि बिचकत्या पावलांनी अंजू आत गेली. हे साधे मुखवटे आहेत. तुला संध्या वगैरे माहीत नाही. खऱ्या गायत्री जपात या 24 मुद्रा कराव्या लागतात. त्या प्राण्यांसारखे आवाज करावे लागतात. प्रत्यक्ष मुखवटाच धारण केला की जप आणखी प्रभावी होतो. जवळून जाताना अंजूला दिसलं की ही प्राण्यांची मस्तकं नटली नाहीत. पण मग त्या इतर मुखवट्यांचं काय? खऱ्या भीतीचे एक शहर आता प्रथमच तिच्या सर्वांगावरून गेली. मनाशी जे योजलं आहे ते शहाणपणाचं आहे का, याची आता प्रथमच मनाला शंका स्पर्शून गेली. त्या मोठ्या खोलीच्या एका बाजूला 2-3 आरामशीर खुर्च्या होत्या. पंत एटीत बसले होते आणि अंजूला शेजारच्या खुर्चीत बसायची खूण करीत होते. ती बसली, पण जरा सावरूनच.
खोलीत त्या मधल्या स्तंभांशिवाय सामान म्हणजे एकच लहान टाचेचं कपाट होतं. कपाटात पिवळट पानांची जुनाट वाटणारी पुस्तकं होती. काहीतरी बोलायला हवं म्हणून अंजू म्हणाली, पंत, एवढीशीच पुस्तकं? मला वाटलं की तुमची साधना चालली आहे, म्हणजे हजारो किमान शेकडो पुस्तकांनी कपाटं भरलेली असतील. वाट दाखवायला एकच पाटी पुरते, पंत काहीसे संदिग्धपणे म्हणाले. आणि शिवाय हा विषय काही वाचून शिकण्यासारखा नाही. प्रत्यक्ष अभ्यासाचाच तो विषय आहे. पोहण्यावरची कितीही शास्त्रीय पुस्तकं वाचली तरी शेवटी ती कला प्रत्यक्ष पाण्यात उतरल्याशिवाय आत्मसात करता येत नाही. मग या पुस्तकांचा काहीच उपयोग नाही तर? मी मधा सांगितलं ना, त्या वेगवेगळ्या वाटा आहेत. त्यातली आपण कोणती निवडायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. आणि त्या पुस्तकांतलं सर्वच खरं आहे असंही नाही. काही थोतांड असतं आणि काही काही चुकीच्या वाटांकडे घेऊन जातात आणि तिथे धोका आहे. पंत मागे टेकून बसत म्हणाले, आणि तू इथे कशासाठी आली आहेस ते आता सांग. दचकून ताठ बसत अंजू म्हणाली, ललिताची कालची भेट आणि माझी आजची भेट हा काही योगायोग नाही. तू मुद्दाम तिला भेटली होतीस आणि आता माझी भेट घेतली आहेस का? मी तुमची मदत मागणार होते. माझ्यावर एक घोर अन्याय झाला आहे. एक हात वर करीत पंत म्हणाले, सॉरी, पण मी त्या भानगडीत पडत नाही. मग तुमच्या साधनेचा उपयोग काय? प्रत्येक गोष्ट उपयोगाकरताच करायची असते का? आणि त्यातच काही भेद करायचा झाला तर किनाऱ्यावरचे जीवरक्षक असतात तसा मी आहे. कोणाला अपघात होत असला तर ते त्याला वाचवतात. आणि पाण्यात फेकलेल्या नाण्यामागे उडी मारणारी ही पाणबुड्यांची एक जात असते, त्यातला मी नाही. आणि आता तुला दिलेला वेळ संपला आहे. चल, आपण खाली जाऊ. ललिता तिच्या घरी गेल्यानंतर 2-3 दिवसांनी पंतांच्या ध्यानात ती गोष्ट आली. तीही केवळ त्यांच्या व्यवस्थितपणामुळे. काहीतरी संदर्भासाठी त्यांनी पुस्तकांचं कपाट उघडलं. वरच्या रकान्यातील एका पुस्तकाची जागा रिकामी होती. ते असं कधीही करीत नसत. तिथल्याच खालच्या खणातली वही काढून त्यांनी कोणतं पुस्तक जागेवर नाही ते पाहिलं आणि लाडलीच कोंडासाठी घंटा वाजवली. ते खोलीत येताच ते म्हणाले, कोंडा, इथलं पुस्तक तू घेतलंस, हलवलंस? मी पुस्तकाला हात लावत नाही. या खोलीत कोणी आलं होतं का? बाई आल्या होत्या. एकट्या? नाही, त्यांच्याबरोबर त्या होत्या. तू एकदा चहा दिला होतास त्या? हो, नाही. किती वेळ होत्या खोलीत? मग चहा देऊन मी खाली गेलो नाही. ठीक आहे, तू जा. तो गेल्यावर पंतांनी तिथ पाहिली. वद्य द्वादशी. अमावस्येला अजून 3 दिवस होते, पण त्यांना त्या अंजूचा पत्तासुद्धा माहीत नव्हता. अमावस्येच्या आत ते जर तिला भेटू शकले नाहीत तर त्यांना पुढची कल्पनाच नको होती. लगोलग पोस्टात जाऊन त्यांनी ललिताला तार केली. उत्तरासाठी पैसे भरून त्यांनी तिला अंजूच्या, तिच्या मैत्रिणीचा पत्ता त्यांना तारेने कळवायला सांगितलं होता. तारेत त्यांना खुलासेवार काहीही लिहिता आलं नाही, पण त्यांनी लगोलग ललिताला एक पत्रही टाकलं. तिच्या मैत्रिणीला फार मोठा धोका असल्याचं लिहिलं होतं आणि स्वतः न येता केवळ पत्ता तारेने कळवायला पुन्हा पुन्हा लिहिलं होतं. दुसरा दिवस वाट पाहण्यात गेला. तारेला उत्तर आलं नाही. तिसरा दिवस मात्र जसा उलटत चालला तसे पंत जास्त जास्त अस्वस्थ व्हायला लागले. त्या मूर्ख स्त्रीला आपण वरच्या खोलीत नेलं, हीच चूक केली असं त्यांना वाटायला लागलं. तिसऱ्या दिवशीही तारेचं उत्तर आलं नाही. संध्याकाळनंतर तर पंतांना काय करावं हेच सुचेना. ललिताच्या कोणत्याही मैत्रिणीचं नाव, पत्ता त्यांना माहीत नव्हता. स्वतःला इतकं अलिप्त ठेवल्याचा त्यांना आता पश्चाताप होत होता, पण त्याचाही आता काही उपयोग नव्हता. ती रात्र त्यांची झोप सतत चाळवली जात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ललिताची तार आली. पंतांची तार तिला मिळालीच नव्हती.
पंतांची तार तिला मिळालीच नव्हती, पण पत्र पोचताच तिने तार केली होती. लढोलट कपडे करून पंत त्या पत्त्याच्या शोधात रीता निघाले. अमावस्या तासापूर्वीच लाडली होती. आपल्याला फार उशीर झाला नसला म्हणजे खैर झाली, ते मनाशी म्हणत होते. पण त्या पत्त्यावर त्यांना दिसलं की त्यांची आशा व्यर्थ होती. दाराबाहेर बरीच माणसं जमली होती. अंगणातही गर्दी होती आणि लोक पाय उंचावून मानावर करून आत पाहायचा प्रयत्न करीत होते. आपापसात कुजबुजत होते. त्यांचं अघोरी कुतूहल किळस आणणारं होतं. पंतांना येताना पाहताच कोणीतरी शेजारच्यांशी कानात कुजबुजलं. ते शब्द पाहता पाहता सर्वत्र पसरले आणि लोकांनी पंतांना चटाचट वाट करून दिली. प्रसिद्धीचा किंवा कुप्रसिद्धीचाही कधी कधी उपयोग होतो. पंतांनी मनाशी विचार केला. त्यांना विषाद कशाचाच वाटत नव्हता. पंत अंगणात आले तेव्हा त्यांना दिसलं की ते एक लहानसं एक मजली पण टुमदार घर होतं. पुढच्यांना हातांनी बाजूला करीत पंत पायऱ्या चढून आत आले. हॉलमध्येही दारापाशीच तिघं चौघं उभे होते. वाटून वाटून उजव्या हाताला पाहत होते. पंत तिकडे वळले. त्या खोलीतून मोठमोठ्याने रडण्याचा आवाज येत होता. आवाज अंजूचा वाटत होता, म्हणजे ती अजून जिवंत होती. त्यांना उशीर झाला नव्हता. आता कोठे त्यांनी जरासा सुटल्यासारखा एक निश्वास सोडला. पंत पुढे गेले. खोलीच्या दारापाशी उभे राहून आत पाहू लागले. आतलं सामान चांगलं होतं, पण आता अस्ताव्यस्त झालं होतं. खिडकीजवळच्या एका मोठ्या कॉटवर अंजू कोपऱ्यात हातपाय दुमडून बसली होती आणि मोठमोठ्याने रडत होती. तिच्या शेजारीच एक वयस्कर बाई बसली होती. बहुतेक ती अंजूची आई असावी आणि अंजूच्या केसांवरून, खांद्यावरून, पाठीवरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती. कॉटजवळ आणखी 3-4 स्त्री-पुरुष, बहुतेक जवळचे शेजारी उभे होते आणि असहाय्यपणे समोर पाहत होते. हे उघड दिसत होतं की खरा प्रकार कोणालाच माहीत नव्हता आणि मदत कोणाचीही होत नव्हती. पंतांनी घसा मोठ्याने साफ केला. खोलीतले सर्वजण दचकून वळून त्यांच्याकडे पाहायला लागले. ठीक आहे, आता इथली गर्दी कमी करा बरं, पंत करड्या आवाजात म्हणाले. ही अंजू मला ओळखते आणि माझीच तिला मदत होण्यासारखी आहे. तेव्हा कृपया तुम्ही सर्व इथून जा आणि बाहेरच्या खोलीत, अंगणात आणि रस्त्यावर अनेक बढे जमलेत, त्यांनाही इथून घालवा. त्यांना म्हणावं, इथे काही फुकट तमाशा चाललेला नाही. ती माणसं सभ्य होती. ती चटदिशी बाहेर पडली. बाहेर काही वेळ लोकांची गुणगुण झाली, पण काही वेळातच अंगण, रस्ता सर्व काही रिकामे झाले. अंजूला मात्र या कशाचा पत्ताच नव्हता. ती गुडघ्यात मान घालून रडतच होती. पंत सावकाश खाटेजवळ गेले आणि अंजूच्या कानापाशी तोंड नेऊन मोठ्याने म्हणाले, अंजू, अंजू, आवर पाहू स्वतःला. एखादी चपराट बसल्यासारखी तिची मान एकदम वर आली. भीतीने वेड्यापिशा झालेल्या स्त्रीचा तो चेहरा होता, रंगहीन, ओढलेला, विस्फारलेल्या डोळ्यांचा. अंजू, आता मी इथे आलो आहे. आता स्वतःला एकदम सावर. पंत, पण मी नुसतं. आता त्यासंबंधी एक शब्दही नको. आधी रडणं थांबव. जरा शांत हो. तोंड वगैरे धुवून ये, मग आपण बोलू. जा. अंजूचे हुंदके आता कमी झाले होते. साडीचा पदर सावरीत ती खाटेवरून उतरली आणि आत कोठेतरी गेली. ती खोली बाहेर जाताच पंत त्या बाईकडे वळले आणि खालच्या आवाजात पण भराभर म्हणाले, तुम्ही कोण? अंजूची आई का? हो. ती बाईही गोंधळलेली दिसत होती. आज काय झालं आणि केव्हा झालं ते झटपट आणि थोडक्यात सांगा. रोजच्यासारखी अंजू उठली नाही म्हणून मी तिला हाक मारणार होते. तोच तिच्या खोलीतनं हे ओरडणं आणि या किंचाळा कानावर आल्या. खोलीचं दार आतून बंद होतं. मी ओरडले, मग खिडकीतनं शेजारच्यांना हाक मारली. त्यांनी धक्का मारून दार उघडलं. ती अशीच कॉटवर हातपाय आखडून बसलेली आणि आत्ता रडत होती तशीच स्वतःशी मोठमोठ्याने रडते. किती विचारलं पण तिचं एक नाही की 2 नाही. तेव्हा झालं म्हणजे बरोबर किती वाजता झालं? 8च्या सुमारास झालं असेल. आता तास तरी होऊन गेला. पंतांचा प्रयास खरा ठरला होता.
8 वाजता अमावस्या लाडली होती. मिनिटभरातच अंजू खोलीत आली. तिने केस सारखे केले होते, चेहराही धुतला होता, कपडे नीटनेटके केले होते. ती बोलायच्या आतच पंत म्हणाले, अंजू, तुझा माझ्यावर भरवसा आहे? हो. आता माझी मदत होण्यासारखी आहे असं तुला वाटतं? हो हो. मग तुझ्या आईला सांग की आता तू माझ्याबरोबर येणार आहेस आणि उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत माझ्याकडे राहणार आहेस. पण तिची आई मध्येच म्हणाली, आई, मी त्यांना ओळखते. हे पंत ललिताचे, माझ्या एका मैत्रिणीचे मामा. त्यांना यातलं माहीत आहे. मी जाते त्यांच्याबरोबर. आईने 5-7 मिनिटं हुज्जत घातली, पण अंजूचा निर्णय काही बदलला नाही. पंत आईकडे वळले. तुम्ही तिची बॅग भरून आणलीत तर बरं होईल. एखादी साडी आणि स्वेटर किंवा मफलर. आई खोलीबाहेर जाताच पंत डरकन अंजूकडे वळले. पुस्तक कोठे आहे ते दे, ते एकदम म्हणाले. अंजू घाईघाईने भिंतीतल्या एका कपाटाकडे गेली. कपाट उघडून तिने आतून ते पुस्तक काढून त्यांच्या हाती दिलं. पुस्तक तिच्या समोर धरत ते म्हणाले, कोणती आकृती वापरलीस ते सांग. पुस्तकाची पानं उलटताना अंजूचे हात थरथर कापायला लागले होते. शेवटी तिने पुस्तकातलं एक पान पंतांसमोर धरलं. ती धडधडत्या लाल रेषांनी काढलेली एक आकृती होती. छपाईच्या काही तंत्रांमुळे किंवा त्या आकृतीतीलच काही अंगभूत गुणधर्मांमुळे असेल, पण ती आकृती कागदाच्या वर तरंगत असावीशी वाटत होती. रेषांची रचना मोठी फसवी होती. आदिमानवातल्या कोणत्या तरी अतिप्राचीन आसक्तीला, मोहाला साद घालत होती. काढावीशी वाटूनही नजर आकृतीवरून निघत नव्हती. रेषा हलत होत्या, वक्र होत होत्या, विरघळत होत्या. नजरेच्या अगदी कडेकडेवर एखादी आकृती वावरल्याचा भास होत होता. पंतांनी फट आवाज करून पुस्तक मिटलं. आकृती कुठे काढली होतीस? ते अंजूकडे वळून म्हणाले. इथेच खाली. जमिनीकडे बोट दाखवून ती म्हणाली. कशाने पुसलीस? फडक्याने. मूर्ख, जा मीठ आणि उडीद घेऊन ये. पसाभर आण. अंजू आज्ञाधारकपणे आत गेली. आत तिची आई आणि आईची काहीतरी बोलचाली होत होती. ती घाईने बाहेर आली. थाळी पंतांच्या हातात देऊन परत आत गेली. पंतांनी डाव्या हातात उडीद आणि उजव्या हातात मीठ घेऊन जे काय म्हणणं करणं आवश्यक होतं ते केलं. खोलीत भयानक दुर्गंधी निर्माण झाली होती. पंत आणि अंजू तिसऱ्या मजल्यावरच्या त्या विचित्र मोठ्या खोलीत शेजारच्या खुर्च्यांवर आता बसले होते. आल्या आल्या अंजू म्हणाली होती, पंत, मी सकाळी उठले ती तशीच इकडे आले आहे. एक टोपभर चहा घेतला तर? खाण्यापिण्याच्या गोष्टी विसर अंजू. तुझ्यावर काय संकट ओढावलं आहे याची तुला अजून कल्पना नाही. तरी तू ते एकदा पाहिलंच आहेस, हो ना? अंजूचं सर्व अंग भीतीने शहारून उठलं. आता सांग, या नसत्या लफड्यात कशाला पडलीस? अहो, तुम्ही सडेफटीन, जन्मभर ब्रह्मचारी. तुम्हाला स्त्रीचं मन, तिच्या भावना हे कसं समजणार? अंजू जरा आवेशानं म्हणाली. एखाद्यावर माणसाने जीव लावावा आणि त्याने विश्वासघात करावा हे कोणाला सहन होईल? सूड घेण्यासाठी का तू हे पुस्तक घेतलं होतंस? हो, ललिताचा मात्र उपयोग करून घेतला. ती बिचारी अगदी सरळ आहे. तिला माझे हे छक्के पंजे मुळीच माहीत नाहीत. तिला खोटंच सांगितलं, तुम्ही मला यातली पुस्तकं वाचायची परवानगी दिली आहे. आणि पुस्तकं चाळता चाळता मला या पुस्तकात हे पान दिसलं. मूर्ख मूर्ख मुलगी, मुंडी मारायला हातात निठारा घेतलास तू. पण पुस्तकात तर लिहिलं आहे. हो, लिहिलं आहे की ते मदत करतात, पण फुकट नाही. ते काही तुकाराम, एकनाथ यांच्यासारखे परोपकारी संत महात्मे नाहीत. त्यांची किंमत ते वसूल करतात. किंमत? हो, त्याचसाठीच ते आज तुझ्याकडे आलं होतं. अरे बाई, पण मी तर ती आकृती मागच्या आठवड्यात काढली होती. ते सगळे उच्चारही केले, काहीही झालं नाही. अगं मूर्ख स्त्रिये, आज अमावस्या आहे. आज ते येणार होतं. तुला त्यातलं काहीही माहीत नव्हतं. कशाला लफड्यात पडलीस तू? पण मी नुसतं माय गॉड. जाऊ दे, आज काय झालं ते सांग पाहू.
सटाळी सटाळी झोपेतनं जाग आली ती अंगावरच्या कसल्या तरी ओझ्याने. छातीवर काहीतरी ओझं असल्यासारखा जीव गुदमरला होता. आणि मी डोळे उघडते तो माझ्या अंगावर. अंजूने शहारा देऊन डोळे घट्ट मिटून घेतले, पण तो काहीच बोलले नाहीत. कठोर चेहऱ्याने ते अंजूकडे नुसते पाहत होते. काही वेळाने तिने डोळे उघडले आणि ती खालच्या आवाजात म्हणाली, तुमचा तो कोपऱ्यातला खांब आहे ना, त्याच्यावर तो काळा निळा मुखवटा ठेवला आहे ना, तसंच होतं ते दिसायला. तिने दाखवलेल्या खांबावर एक अत्यंत विद्रूप हिडीस ध्यान होतं आणि तरीही पंत गप्पच राहिले. अंजूने त्यांची नजर टाळायचा प्रयत्न केला. शेवटी मान खाली घालून ती म्हणाली, त्याचा हेतू नीच होता, व्याभिचाराचा होता. आणि मग तोंड हातांनी झाकून घेऊन ती रडायला लागली. अंजू, तुला माहीत आहे काय झालंय ते? त्यांच्या आवाजात जराशी कीव होती, पण सहानुभूती नव्हती. तुझ्या मागे ज्याला भुत्तड किंवा टोबडं म्हणतात, इंग्रजीत ज्याला फॅमिलियर म्हणतात, पाळीव भूत किंवा पिशाच्च, ते लागलं आहे. भयाने विस्फारलेल्या डोळ्यांनी ती पंतांकडे पाहत होती. अविश्वासाने मान हलवत होती. होय, पंत म्हणाले, नशीब समज की मी इथे मदतीला आहे. खुर्चीवरून उठण्यासाठी अंजूने हालचाल करताच पंत एकदम म्हणाले, हां, हलायचं नाही, मी सांगेपर्यंत खुर्ची सोडायची नाही. त्यांचा आवाज करडा हुकमी होता. माझं ऐकलं नाहीस तर खुर्चीला बांधून ठेवीन. पूर्वी कोणावर चेटुकलेल्याचा आळ आला की काय करीत माहीत आहे? तिला खोलीच्या मध्यभागी एखाद्या चौरंगावर नाहीतर ओट्यावर बसवून ठेवत. राजी खुशीने तयार झाली नाही तर जबरदस्तीने एखाद्या खांबाला बांधून ठेवत. तिच्यावर सतत पहारा ठेवत. तिला खायला प्यायला देत नसत आणि झोपूही देत नसत. डोळे मिटायला लागले तर तोंडावर गार पाणी मारीत, नाहीतर तापलेल्या रजाचा डाट देत. हे 24 तास चालायचं. हे जे भुत्तड किंवा टोबडं असतं, त्याला 24 तासांतून एकदा तरी आपल्या धन्याकडे यावंच लागतं. कशा रूपात येईल सांगता यायचं नाही. आणि मग चेटकीन आणि ते भुत्तड एका सेट जुळले की त्याचा नाश करून टाकत. अंजू मोठमोठ्यानं रडत होती. आता टाहो फोडून काय उपयोग? पंत कदाचित मुद्दाम कठोर व निष्ठुर आवाजात म्हणाले, आता आल्या प्रसंगाला तोंड द्यायलाच हवं. आणि अंजू अशी कोसळल्यासारखी खुर्चीत बसली तसा पंतांनी आपला स्वर बदलला. त्यातला कठोरपणा गेला होता. मंदमतीला पेलेल एवढ्याच खालच्या पातळीवर ते बोलत होते. त्यांच्या विशाल अनुभवात जशा अनेक शोकांतिका होत्या, तशाच कितीतरी सुखांतिकाही होत्या. त्या हकीकती ऐकता ऐकता अंजूच्या शिरावरचं भीतीचं ओझं जरा जरा हलकं झालेसं दिसलं. ती खुर्चीत सावरून बसली. केसही तिने एकदा हाताने जरा सारखे केले. बरोबर 12 वाजता पंत उठले. त्यांनी टेबलावरच्या मोठ्या जगमधून अंजूला ग्लासभर पाणी दिलं. तुम्ही खरंच मला उपाशी ठेवणार आहात? ती नवलाने म्हणाली. हो, आणि जमलं तर जिवंत ठेवणार आहे, ते खुर्चीत बसत म्हणाले. आणि मीही अन्न घेणार नाही, झोपणार नाही. ते केव्हा येईल सांगता येत नाही. मी सतत हजर राहायला हवं. पण अन्न झोप वर्ज्य. अन्नाने संवेदन क्षमता बोथट होते. ज्ञानेंद्रिये शिथिल होतात. बुद्धीची धार बोथट होते. झोपेत तर माणूस असहाय्यच असतो. अंजू मधून खोलीच्या अर्धवट उघड्या दाराकडे पाहत होती. तो बदल इतका सावकाश झाला होता की तिच्या लक्षातच आला नव्हता. मग एकदम तिच्या ध्यानात आलं की डाव्या दाराच्या सरळ पांढऱ्या कडेला पोचा आल्यासारखं झालं आहे. पोचा नाही, टाळा डाळ नाही, काहीतरी टाळं पसरणारं धूर, काजळी. एकाएकी अंजू किंचाळली. पण तो समोर पाहत होते, पण ते हलले नाहीत की बोलले नाहीत. धुरासारखा वाटणारा तो काळा डाग पसरला. दारापासून अलर्ट झाला.
एक वलय उलगडलं. त्यांची लांब पताटा झाली. ती फडफडत आत आली. एखाद्या आंधळ्या आळीसारखी ती हवेत तरंगत होती, हेलकावत होती. पंत नुसते पाहत होते. काही वेळातच ते हवेत विरघळून गेले किंवा मागे ठेचलं गेलं. 3 वाजता पंतांनी अंजूला परत एकदा पाण्याचा ग्लास भरून दिला. ती आणखी मारत होती, पण त्यांनी मान हलवली. तुला आठवतंय ना मी सांगितलेलं, खुर्चीवरून कोणत्याही कारणासाठी हलायचं नाही म्हणून. जास्त पाणी पिऊ नकोस. ते मगाशी दाराशी काय होतं? अंजू जरा चाचरत म्हणाली. तेच ते तुझं भुत्तड. तुझ्याकडे यायचं होतं त्याला, आणि 24 तास उलटायच्या आत त्याला यावंच लागेल. दूर राहणारच नाही. आता ते जरा टचरतंय, पण काही वेळाने धीट होईल. मग जड आकार घेईल. त्याशिवाय त्याला तुझ्याशी जे करायचं आहे ते कसं करता येईल, मग पाहू. पंत स्वतःशी काहीतरी गुणगुणत उठले. खोलीतल्या वेगवेगळ्या कपाटातून त्यांनी काही वस्तू काढल्या. त्या स्वतः जवळच्या टेबलावर ठेवल्या. यात एक लहानशी काचेची बाटली होती. एक विणलेला लवचिक चामड्याचा आसूड होता. पेपर कटरसारखी वाटणारी पण बरीच लांब अशी लाकडी सुरी होती. 6 वाजले, मग 7, मग 8. अंजूचे डोळे 1-2दा मिटले होते. तेव्हा पंतांनी तिच्या दंडाला ती लाकडी सुरी हलकेच टोचली होती. शेवटी 9च्या सुमारास त्यांनी तिला अर्धा ग्लास पाणी आणि त्याबरोबर घ्यायला 2 पांढऱ्या गोळ्या दिल्या. साध्या कॅफेनच्या गोळ्या आहेत. मीही घेणार आहे. झोपेचा अंमल जरा कमी होईल आणि जरा तरतरी येईल. आता रात्र येते आहे. आता आपण जास्त सावध राहायला हवं. जणू काही त्यांचे शब्द हाच संकेत होता. आता आलं होतं ते धुरासारखं तरळ किंवा धुळीकणासारखं सूक्ष्म नव्हतं. त्याचा काळा आकार दाराच्या अरुंद फटीतून खोलीत येत होता. चोरून आत येत होता. आत आल्या आल्या उलगडत होता. खाली आणि वरही. काळ्या कपड्यात लपेटलेल्या माणसासारखा. वरचा भाग गोलाकार होता. घुमटाखाली, पदराखाली, बुरख्याखाली झाकलेल्या चेहऱ्याची कल्पना होत होती. त्याच्या अगदी आत, अगदी मागे एखाद्या मिचमिचत्या डोळ्यासारखी मध्येच एक लालसर ठिणगी दिसत होती. अंजूने ओरडण्यासाठी मोठा श्वास घेतला होता, पण पंतांचा एक हात वर येताच तिने स्वतःला आवरलं. एवढासाही आवाज केला नाही. पंतांचा दुसरा हात टेबलाकडे गेला. टेबलावरची काचेची लहानशी बाटली त्यांनी हातात घेतली. त्यांची नजर मात्र सारखी दाराकडेच होती. अंजूसाठी जे आलं होतं त्याच्या आणखी भाग खोलीत येत होता. वस्त्राचा चुरगळलेला बोळा किंवा कोळ्याचं गुंता झालेलं जाळं ते आत येत होतं. आणि मग दाराजवळच्या भिंतीला सरपटत ते पुढे सरकायला लागलं. भिंतीविरुद्ध त्याचा आकार आता स्पष्ट होत होता. भिंतीवर एक मोठा पंजा पसरला होता. लांब लांब आकडीसारख्या वळलेल्या नठ्या, काजळीसारख्या काळ्या कुट्ट. पंतांचा हात खांद्यावर जाऊन मग सपाट्याने पुढे आला. त्यांच्या हातातील काचेची बाटली प्रकाशात चमचम करीत हवेतून वेगानं गेली. त्या पंजाच्या वरच भिंतीवर आपटली. खळ आवाज करून फुटली. पांढऱ्या शुभ्र कणांचा वर्षाव त्या चाचपडणाऱ्या पंजावर झाला. व्याख्या न करता येण्यासारख्या अमानवी आवाज झाला आणि तो पंजा ठस दिशी मागे दाराबाहेर ओढला गेला. पंत खुर्चीवरून उठले. दारापाशी गेले. दार लोटून बाहेर वाटून पाहिलं. ओलसर तुबट दुर्गंधीचा भपकारा आला. पण जिना रिकामा होता. ना हातात धरून ते आत आले. त्यांनी दाराजवळची भिंत पाहिली. जवळजवळ फुटभर विस्ताराच्या त्या पंजाचा काळा ठसा भिंतीवर अजूनही स्पष्ट दिसत होता. हलू नकोस, खुर्चीत वळवळ करणाऱ्या अंजूकडे वळून ते एकदम म्हणाले. जवळजवळ सापडला होता, पण सुटला. त्यांनी कोपऱ्यातला एक कुंचा घेतला आणि उंबऱ्याजवळच्या जमिनीचा भाग झाडून साफ केला. ते काय फेकलत तुम्ही? अंजू भयभीत आवाजात म्हणाली. मीठ, साधं मीठ.
त्यांना सहन होत नाही. म्हणूनच मीठ खायला घातलं की बेईमानीचा सैतान मनात शिरत नाही. पंत जवळजवळ स्वरत बोलत होते. आता तो थोडक्यात बचावला. नेम बरोबर बसला असता तर त्याचा इथेच खात्मा झाला असता. पण तो एवढ्याने थांबणार नाही. आता आला की सरळच्या सरळ आत येईल. त्याला धोट्याचा संशय यायला नको म्हणून मी हे मीठ झाडून टाकत आहे. पंतांचं बोलणं, वागणं, हालचाली सर्व काही इतक्या साध्या साध्या होत्या की त्यांनी अंजूचा तोल परत आला. तिच्या चेहऱ्यावरच्या भीतीचा भाव जरा ओसरला. कदाचित तोच पंतांचा उद्देशही असेल. हे ध्यान तुझ्या मागं हिंडलं असतं. त्याची भूक अमानवी आहे, पाशवी आहे. केवळ दुष्टकर्मासाठीच त्याची निर्मिती झालेली आहे. तुझ्या मनातला हेतू त्याला कळला असता, पण तुला अपेक्षित ते झालं नसतं. त्यांचे विचारमार्गच विकृत असतात. त्याने तुझा प्रियकर तुझ्याकडे परत आणला असता, पण कोणत्या अवस्थेत? कदाचित ठार वेडा झालेला, कदाचित पक्षघाताने अपंग झालेला, कदाचित मृतावस्थेत त्याच्या ताटीवर सुद्धा. अंजू भयचकित नजरेने पंतांकडे पाहत होती. आणि तू त्याला प्रतिबंध केला असतास तर त्याने आपली भूक तुझ्यावर भागवली असती. तुझ्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर. दर 24 तासांनी त्याने तुला एक भेट दिली असती. एखाद्या उसाच्या चोळटीसारखी शोषून तुला कोरडी केली असती. तू कोणते शब्द उच्चारलेस, कोणते संकेत केलेस, काय देव केलंस याची तुला टाळी इतकी तरी कल्पना होती का? रात्री 1च्या सुमारास पंतांनी अंजूला परत अर्धा ग्लास पाणी आणि कॅफेनची आणखी एक गोळी दिली. 1 ते 4 पहाटेच्या आधीचे तास. रात्रीच्या सर्वात अंधाऱ्या घटीका. शक्तिज्योत जेव्हा अत्यंत मंद तेवत असते. मित्र आणि नक्षत्र सूर्यविश्वाच्या दुसऱ्या दिशेला असतो. तारांगणात तारे आणि नक्षत्रे कधी बऱ्या कधी वाईट स्थानावर असतात. सर्वात जास्त धोक्याची वेळ. पंतांनी चित्त क्षणभरही ढळू दिलं नाही. सावधानता क्षणभरही सैल होऊ दिली नाही आणि अंजूच्या डोळ्याला डोळा लागू दिला नाही. 4, 4:30, 5, 5:30 पहाटेचा मोतिया प्रकाश बाहेर पसरला असेल. त्या खोलीतला दिवा जळतच होता. जागरणाचा, भीतीचा आणि ताणाचा परिणाम अंजूच्या चेहऱ्यावर दिसत होता. डोळे खोल गेले होते, लालसर झाले होते. चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसायला लागली होती. हातापायांना बारीक कंप सुटत होता. शेवटी पंतांना तिची करुणा आली. आणखी फार तर 2च तास अंजू, ते तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. त्याआधी काहीतरी व्हायलाच हवं की मग संपला आपला पहारा. खाली कुठेतरी 8चे ठोके पडत होते. अंजूची मरगळलेली मान त्या आवाजासरशी ताठ झाली. ती आशेनं पंतांकडे पाहू लागली. तुझी आई 8च्या सुमारास असं म्हणाली होती. पंत हलकेच म्हणाले. त्यांचे शब्द हात जणू काही एक संकेत होता. त्यांचे शब्द बोलून होतात न होतात तो जिन्यात पावलं वाजली. पावलं वर वर येत होती. अंजूने शरीर एकदम आवळून मागे घेतलं. ती टक लावून दाराकडे पाहत होती. पंतही दाराकडे वळले होते. दाराची फट सावकाश रुंद होत होती. दार उघडलं आणि दारात कोंडाची निर्विकार चेहऱ्याची, कृश शरीराची अबोल अशी आकृती आली. अंजूने केवढा तरी मोठा सुट्टीचा श्वास सोडला. बाईर, हा तर तुमचा कोंडा. मी केवढी घाबरले होते. अगदी 8च्या ठोक्याला म्हणजे ठोक्याला हजर झालास की रे. पंत एक हात वर करीत म्हणाले. मी घंटा वाजवली नव्हती कोंडा. कोंडा उंबरठ्यावरच उभा होता. खाली झोपायला आला नाहीत तुम्ही नाईट. तो त्याच्या त्या बारक्या ठास हेंगाडी आवाजात म्हणाला. त्याची मान खाली होती. नजर पायांवर, पायांपाशी खिळली होती. नाईट, इथे खाली मीठ सांडलं होतं. काही सांडलं होतं? हो, पण मी ते तेव्हाच झाडून टाकलं. तिथे का उभा आहेस कोंडा? आत ये ना. कोंडा आत आला, पण त्याची पावलं बिचकत सावधपणे पडत होती. कदाचित धण्याच्या दीर्घ सहवासाने त्यालाही मधाचा तो त्या अघोरी अस्तित्वाचा प्रवेश जाणवत असेल. अंजूने विचार केला. कोंडा आणखी आत आला. दिव्याच्या प्रखर प्रकाशात आला. त्याचा काळा कुट्ट वर्ण प्रकाशात तटतटीत दिसत होता.
हातांच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या, एकमेकींवर ढासल्या जात होत्या. त्याची मान सावकाश वर आली, खाली गेलेले डोळे पंतांच्यावर खिळले. रात्रीत काही झालं नाही ना नाईट? अजूनपर्यंत काही झालं नाही. नाश्ता बनवून आणू का? हो. चांगला 2 कप चहा बनव. टोस्ट आहेच, लोणीही आण. ती परवाची ट्रॅक्टर बिस्किटं शिल्लक असली तर तीही आण. अन्नाचा विषय निघताच अंजू एकदम सरसावून बसली. तोंडाची नजर तिच्याकडे वळली, तिच्यावर स्थिरावली. बाईंना रात्रीचा काही त्रास झाला नाही ना? छे छे, काही नाही, अंजू हसत म्हणाली. तिची नजर घड्याळावर होती. 8 वाजून गेले होते. टाटा मिनिटाने पुढे पुढे सरकत होता. धोक्याची वेळ जवळजवळ टळत आली होती. तोंडा सावकाशपणे तिच्याकडे वळला आणि 2 पावलं पुढे येत म्हणाला, बाईंना काही हवं आहे का? हो, हवा आहे ना तोंडा. त्यांचा वर गेलेला हात टेबलावर होता. तो आता त्या विणलेल्या चांबडी आसुडाभोवती आवळला. हे बघ, आहेस तिथेच थांब. शेवटचे 3 शब्द हुकमी, धारदार, खड्या आवाजात गरजत आले. त्याच क्षणी पंतांनी तोंडाच्या पुरुष आकृतीवर विलक्षण चपळाईने झेप घेतली. तोंडाच्या तोंडून एक हिंस्त्र आवाज निघाला आणि त्याने अंजूच्या अंगावर झेप घ्यायचा प्रयत्न केला. त्याचे टाळे हात पुढे आले आणि क्षणभर लांब वळलेल्या तीक्ष्ण नख्या हवेतून सर्प दिशी केल्या. त्याचं तोंड वाचलं. आत क्रूर अणकुचीतदार चटचटते सुळे होते. पंतांचा हात त्याच्या खांद्यावरून घसरला. पण त्यांनी दुसऱ्या हाताने फेटलेल्या चांबडी आसुडाचा फास तोंडाच्या डोळ्याभोवती बरोबर पडला. पंतांच्या अंगात काही विलक्षणच शक्ती संचारली होती. आसूड हातात धरून त्यांनी तोंडाला मागे खेचला आणि पायात पाय घालून खाली जमिनीवर पाडला. खाली पडता पडता तोंडाचं शरीर विकृत झालं. सुरकुतलेला काळा चेहरा सैतानी संतापाने भयानक झाला. हवेत एकाएकी उग्र, जळजळीत, घशात ठवठवणारा जंगली हिंस्र श्वापदाचा दर्प पसरला. तोंडा हा खरोखरीचा तोंडा नव्हता, ते दुसरंच काहीतरी होतं. पण आता पंतांनी त्याला जमिनीवर पालथा पाडला होता. त्याच्या पाठीत गुडघा रोवला होता आणि दोन्ही हातांनी त्याच्या डोळ्याभोवतीचा फास आवळला होता. फास आवळला जाताच ओठातून बाहेर येणारी रानटी गर्जना अर्ध्यावरच थांबली. पंतांचं शरीर अंजूसमोर येत होतं, पण तरीही त्यांनी गुडघ्याने खाली चेपलेल्या शरीरातले भयानक, विकृत, हिडीस, रानटी बदल तिच्या नजरेआड संपूर्ण असे राहिले नाहीत. त्या वाहणाऱ्या, वितळणाऱ्या, वळवळणाऱ्या, पुन्हा सांधणाऱ्या रेषात आणि पृष्ठभागात तिला आधी केसाळ वानरांच्या, मग मोठ्या वाघळांच्या, मग मगरी, सुसरीसारख्या दंताळ प्राण्यांच्या, मग लांब लांब काडीच्या पायांच्या कोळ्यांच्या आणि मग इतरही काही अशा आकृत्या दिसल्या. पंतांनी आसूड डाव्या हातात आवळून धरला. उजवा हात टेबलाकडे नेला. टेबलावर बोटांनी चाचपून ती लाकडी लांब टोकदार सुरी हातात घेतली. ती सुरी त्यांनी हवेत उंच धरली आणि ओठांनी एक क्लिष्ट पण विलक्षण प्रत्ययकारी शक्तीने भरलेला शब्द उच्चारून शरीरातला सर्व जोर एकवटून ती सुरी खाली जमिनीवर उसळणाऱ्या, वळवळणाऱ्या, बदलत्या, प्रवाही, भयानक आकाराच्या केंद्रात खुपसली. तारस्वरातली कानठळ्या बसवणारी किंचाळी तिथूनच निघाली. त्या आवाजात यातना, वेदना, निराशा, वैफल्य काठोकाठ भरलं होतं. मग तो आवाज हेल काढून रडायला लागला. एकदा फुगा फुटावा तसा तो आकार विस्कटला. काळा धूर इतस्त पसरला. शेवटचा अतर्क्य, अविस्मरणीय बदल सुदैवानं फक्त पंतांच्या प्रशिक्षित नजरेसच पडला. त्या काळ्या ढगातून पंत मागे सरले. त्यांचा चेहरा घामेजलेला होता, काळवंडला होता. पुन्हा एकदा ती असह्य दुर्गंधी खोलीभर पसरली होती. छ्या, काय घाणेरडा प्रकार, पंत मागे सरत म्हणाले आणि मग लगोलग त्यांचा आवाज खाली आला. पूर्ववत झाला. झालं पाहिलंस? अगदी प्रत्यक्ष सैतानाचा सुद्धा नाश करता येतो.
अंजू खालच्या विरळ होत जाणाऱ्या टाळ्या टणांच्या ढगाकडे पाहत होती. त्या टणांतून तिला अजूनही तो अस्पष्ट पण भयानक आकार दिसत होता. लठ्ठ प्रकाश पाहिल्यावर काही वेळा तो ठसा नेत्रपटलावर तसाच राहतो. तसाच हा प्रकार आहे. तुझ्या सर्व ज्ञानेंद्रियांना धक्का बसला आहे. त्यांच्यावर अत्याचार झाला आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्यावर कितीतरी पटींनी अधिक बोजा पडला आहे. त्याची ती प्रतिक्रिया आहे. अंजू, तो केवळ दिसत होता तेवढ्यापुरता त्याचा विस्तार मर्यादित नव्हता. एकाच क्षणी तो आपल्यावर स्पर्शचक्षु, घ्राणेंद्रिये, जिव्हा, कर्ण या सर्व मार्गांनी हल्ला करीत होता. तो मुळीच साधा नव्हता. या विणलेल्या चामड्याच्या गर्भात शुद्ध चांदीची तार आहे. केवळ तीच त्यांना बांधू शकते. नाहीतर अगदी पोलादी साखळीचाही बुढा करून तो मोकळा झाला असता आणि या मंतरलेल्या पवित्र लाकडाच्या सुरीने त्याच्या केंद्रातल्या रहस्याचा ठाव घेतला. हे लाकूड पवित्र आहे, मंतरलेले आहे. सुरी पुसून तिच्या पुढे करीत पंत म्हणाले, ठेव तुझ्यापाशी. आजच्या या संघर्षाची आणि तुझ्या अडाणी मूर्खपणाची आठवण म्हणून राहील. अंजू खुर्चीवरून पुढे आली, पण तो लाकडी खंजीर हातात घ्यायला ती धजावत नव्हती. अजूनही तिचा आवाज टापराच येत होता. पण तुमचा गडी तोच असा फितूर झाला म्हणजे? पंत सावकाश मान हलवत होते. नाही, पुन्हा चुकलीस. तो कोंडा नव्हताच. तुझं ते भुतडच शेवटी अगदी निर्वाणीचा उपाय म्हणून कोंडाच्या रूपात आलं होतं. त्याचे 24 तास भरण्यापूर्वी त्याला तुझ्याजवळ पोचणं अगत्याचं होतं. त्या संघासाठी ते अगदी तासावीस झालं होतं. म्हणून त्याचा तो शेवटचा प्रयत्न होता. कोंडाच्या रूपात येऊन आपल्याला फसवायचा. दाराचा कर्र आवाज होताच दोघं दाराकडे वळले. कोंडा आत येत होता. त्याने दार उघडलं होतं. त्याच्या हालचालीत चोरटेपणा नव्हता, संदिग्धपणा नव्हता. तो दोघांकडे पाहून हसला, आत आला. अंजूला प्रश्न पडला की या प्रामाणिक निर्लस माणसाच्या जागी मगाशी ते भ्रष्ट विद्रूप ध्यान पाहून आपण फसलोच कशा? आलास का परत कोंडा? वा. आधी गरम पाणी, साबण आणि सोडा आण. भिंतीवरचा तो डाग धुवून टाकायला हवा आणि मग छानशी न्याहारी बनव. जी नाईट. त्याच्या हालचाली किती नैसर्गिक, सहज होत्या. तो खोलीबाहेर जाताच पंत अंजूकडे वळले. अंजू, तू खालच्या खोलीत बैस, मी येतोस. ही खोली त्या टबड्याच्या येण्याने विटाळली आहे. ती शुद्ध करायला हवी. जा, बाथरूममध्ये तोंड वगैरे धुवू, मी येतोस. अंजू खालच्या खोलीत पंतांची वाट पाहत बसली होती. बरोबर अर्ध्या तासाने ते आले आणि म्हणाले, चल स्वयंपाकघरात. कोंडाचा नाश्ता तयार झाला असेल. आणि मग जेवणाच्या टेबलापाशी समोरासमोर बसल्यावर पंतांनी तिला विचारले, आता तू काय करणार आहेस अंजू? कशाबद्दल? ज्या ह्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी तू हे सर्व केलं होतंस त्याबद्दल. आधी तिच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या आणि मग ती मोकळी हसली. पंत, माझा धडा मी शिकले आहे. मला नाही वाटत त्या क्षुद्र माणसाला एवढी किंमत द्यायचं काही कारण आहे असं. राईट.